हॅलो, वेलकम बॅक इन अवर चॅनल. या चॅनलमध्ये आपण शिकत आहोत इंग्लिश, तेही अगदी सोप्या पद्धतीने. ती सोपी पद्धत अशी की आपण इझी सेंटेन्सेस बघणार आहोत आणि ती इंग्लिशमधून कशी बोलायची ते ह्या चॅनलवरती बघणार आहोत. तर चला, मी व्हिडिओच्या लास्टला काही तुम्हाला पॉईंट्स सांगणार आहेत जे आपण फॉलो करून आपण इंग्लिश जे आहे ते लवकर शिकू. तर ते मी व्हिडिओच्या लास्टला सांगते. तर आपल्या सेंटेन्सेसला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मी न्यूजपेपर वाचत आहे. बघा, डेली न्यूजपेपर रीड केला पाहिजे, इंग्लिश न्यूज बघितल्या पाहिजे. त्याने इंग्लिश आपलं वारंवार कानावर पडतं आणि आपण इंग्लिश शिकतो. ओके, नेक्स्ट फर्स्ट सेंटेन्स आहे, मी न्यूजपेपर वाचत आहे. आय एम रीडिंग द न्यूजपेपर. आय एम रीडिंग द न्यूजपेपर. नेक्स्ट आहे, मी नाश्ता करत आहे. मी नाश्ता करत आहे. त्यासाठी इंग्लिशमधून काय बोलणार आपण? आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. नेक्स्ट आहे, हे माझे सौभाग्य आहे. हे माझे सौभाग्य आहे. माझ्या चॅनल जो आहे तो तुम्हाला आवडला आणि त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं तर ते माझं सौभाग्य असेल. तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? हे माझं सौभाग्य आहे. इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. नेक्स्ट आहे, तो काय करत आहे. तो काय करत आहे. सपोज आपला फ्रेंड घरी आला आणि तो विचारतो आपल्या आईला की सपोज दिनेश काय करत आहे. तर तो काय करत आहे त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? व्हॉट इज ही डुईंग. व्हॉट इज ही डुईंग. नेक्स्ट आहे, फक्त बघत राहा. फक्त बघत राहा. जस्ट कीप वॉचिंग. जस्ट कीप वॉचिंग. नेक्स्ट आहे, हे असंच चालू ठेव. हे असंच चालू ठेव. जर तुम्ही इंग्लिश शिकण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असेल ना, तर ते प्रयत्न तुम्ही तसेच चालू ठेवा. तर हे असंच चालू ठेव यासाठी काय आहे? कीप इट अप. कीप इट अप. नेक्स्ट आहे, काही खास गोष्ट. काही खास गोष्ट. सपोज आईने छानसं जेवण बनवलं आणि आपण घरी गेलो आणि आपण आईला विचारतो की आई, आज काही खास गोष्ट आहे का? तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार आपण? एनिथिंग स्पेशल. एनिथिंग स्पेशल. नेक्स्ट आहे, तुझे लोकेशन पाठव. तुझे लोकेशन पाठव. बघा, हे तर आपण मोस्टली यूज करतच असतो. तर त्यासाठी इंग्लिशमधून कसं बोलणार? सेंड मी युअर लोकेशन. सेंड मी युअर लोकेशन. ओके. नेक्स्ट आहे, मी कामावर जात आहे. मी कामावर जात आहे. सपोज आपले वडील किंवा कोणी आपल्या फॅमिलीतलं कामावर जात असेल तर ते जाताना कसं बोलतो की मी चाललो, मी कामावर जात आहे. तर आय एम गोइंग टू वर्क. आय एम गोइंग टू वर्क. सिमिलर पुढची आहेत 2-3 सेंटेन्सेस. मी शाळेत जात आहे. मी शाळेत जात आहे. आय एम गोइंग टू स्कूल. आय एम गोइंग टू स्कूल. ओके. नेक्स्ट आहे, मी बाजारात जात आहे. मी बाजारात जात आहे. आय एम गोइंग टू द मार्केट. आय एम गोइंग टू द मार्केट. नेक्स्ट आहे, मी घरी आहे. मी घरी आहे. सपोज आपल्या फ्रेंडनी फोन केला आणि विचारलं की तू कुठे आहेस, तर आपण कसं बोलतो की मी घरी आहे. तर त्यासाठी इंग्लिशमधून काय बोलणार आपण? आय एम ॲट होम. आय एम ॲट होम. नेक्स्ट आहे, मी जेवण बनवत आहे. मी जेवण बनवत आहे. आय एम कुकिंग. आय एम कुकिंग. बघा, इझी आहेत ना. अशीच इझी सेंटेन्सेस घ्यायची आहेत आणि इंग्लिशमधून ती सेंटेन्स बनवण्याचा ट्राय करायचा आहे आणि इंग्लिशमधून ती सेंटेन्सेस बोलायची आहे. बघा, तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट क्लिक करू शकता. स्क्रीनशॉट क्लिकच करा आणि म्हणजे आपल्याला नोटबुकमध्ये लिहिता येईल. ओके. बघा, चॅनल खूप सिम्पल ठेवलेलं आहे मी. काही मार्केटिंग नाही. मार्केटिंग म्हणजे काय म्हणतात, ॲडव्हर्टिजमेंट नाही, काही नाही. एक सिम्प्लिसिटी. कारण की मी स्वतःच सिम्प्लिसिटीवर बिलीव करणारी पर्सन आहे. त्यामुळे मी काहीही याच्यामध्ये मार्केटिंगचे टिप्स वगैरे काही यूज केलेल्या नाही आहेत. सिम्प्लिसिटीवर बिलीव आहे माझा. तुम्हाला सिम्प्लिसिटी आवडली असेल आणि चॅनल आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अच्छा, चला, मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टला बोलले की मी काही पॉईंट्स सांगणार आहे जे तुम्ही कंपल्सरी फॉलो केल्यावर तुम्हाला इंग्लिश लवकर तुम्ही शिकू शकाल. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे की इंग्लिश शिकण्यासाठी तुम्ही एक नोटबुक करा. अर्थात ते ग्राह्यच आहे. तुम्हाला एक नोटबुक करावी लागेल. त्यामध्ये ही सगळी सेंटेन्सेस लाऊडली रीड करून लिहायची आहेत. बघा, एक तर तुमच्या तोंडाद्वारे ती बोलली जातील. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लिहिल्यामुळे तुम्हाला ती हाताखालूनही जातील ती सेंटेन्सेस. नेक्स्ट आहे, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही 4 to 5 टाइम्स
लाऊडली रीड करायची आहे. आणि थर्ड पॉईंट आहे, ही सगळी सेंटेन्सेस तुम्ही बोलण्याचा ट्राय करायचा आहे. जसं की मी स्कूलला चाललो, कॉलेजला चाललो, मी मार्केटला चाललो वगैरे. आता आपण इझी सेंटेन्सेस बघितले ना, आय एम गोइंग टू द मार्केट किंवा आय एम गोइंग टू द स्कूल वगैरे, कॉलेज, असं जे काही सेंटेन्सेस आहे ना, ती तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. चुकू द्या, काही हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा नक्की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही इंग्लिश लवकर बोलायला शिकाल. आणखी काही पॉईंट्स आहे, जसे की तुम्ही ज्या नॅशनल चॅनल आहे ना, तो मी रेकमेंड करेल तुम्हाला. तो चॅनलवरच्या ज्या काही इंग्लिश न्यूज असतात ना, त्या न्यूज तुम्ही बघा, कारण त्या एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये असतात. काही मार्केटिंग नसतं, ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे नसतात त्यामध्ये, आणि एक सिम्पल वेने त्या न्यूज असतात. त्या न्यूज तुम्ही ऐका, न्यूजपेपर रीड करा. मूवीज बघत असतील तर मूवीज इंग्लिश सबटायटलच्या ज्या असतात त्या बघा. त्यानंतर सिरियल्स बघत असतील तर सिरियलला जर इंग्लिश सबटायटल असेल तर ते बघा. इंग्लिश घरात आपली लहान मुलं असतील किंवा इझी छोटी छोटीशी बुक्स असतील ते इंग्लिशमधून रीड करा. त्यानंतर घरात जर छोटी मुलं असतील तर त्यांच्या सोबत इंग्लिश बोलण्याचा ट्राय करा. फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही तसं एक सर्कल बनवा की इंग्लिश शिकायचं आहे, तर एकमेकांशी तुम्ही इंग्लिश बोला. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा दिवसभर काय केलं ते इंग्लिशमध्ये बोलण्याचा ट्राय करा. उद्या काय करायचं आहे ते इंग्लिशमध्ये बोलण्याचा ट्राय करा. काल काय केलेलं आहे ते इंग्लिशमध्ये बोलण्याचा ट्राय करा. आणि मिरर इज द बेस्ट ऑप्शन. मिररसमोर उभे राहा आणि स्वतःशी इंग्लिशमध्ये बोला. बघा, ह्या टिप्स तुम्हाला, जर तुम्ही तुमचा निर्णय निश्चय दृढ असेल ना, तर या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याची हेल्प होत असते. बघा, माझ्या चॅनलला आपला हा जो परिवार आहे, आपला हा जो चॅनल आहे, त्याला ज्यांनी व्ह्यू केलेला आहे, ज्यांनी बघितलेलं आहे, ज्यांना आवडलेलं आहे, लाईक केलेलं आहे, सबस्क्राईब केलेलं आहे, त्या सर्वांचे मी मनापासून खूप धन्यवाद मानते. कारण तुमचं सबस्क्राईब करणं, तुमचं लाईक करणं, शेअर करणं मला खूप मोटिवेट करून जातं. कारण या पाठीमागे खूप मेहनत असते. तर चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि इंग्लिश कोणत्या ना कोणत्या वेने सारखी वारंवार कानावर पडू द्या. कारण जसं बघा, आपण हिंदी गाणे कसे शिकतो बरं, काही पाठ करत बसतो का, लिहितो का, किंवा पाठ करत बसतो का, ती वारंवार आपल्या कानावरती पडत असतात आणि मग त्या थ्रू आपण हिंदी सॉन्ग शिकत असतो. सेम वे तुम्ही इंग्लिशसाठीच यूज करायचं आहे. तुम्ही काही काम करताय तर व्हिडिओज ऑन करून ठेवा. हे व्हिडिओज सारखे कानावर पडतील, मग इंग्लिशसारखं कानावर पडत जाईल. आणि इंग्लिश जास्तीत जास्त तुम्ही जेवढं ऐकाल ना, तेवढं लवकर आपली ही जी जर्नी आहे ती आपण अचीव करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, काळजी घ्या स्वतःची आणि इंग्लिश बोलत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.